गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचूर येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या मैदानात शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते। हे शंकरपट 3 दिवस चालले असून या शंकरपटामध्ये गोंदिया जिल्ह्यातून 175 बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता। तर आयोजकाने या शंकरपटमध्ये सहभागी झालेल्या 10 विजेत्यांना पुरस्कार दिलेत। तर शेवटच्या दिवशी या शंकरपटाला बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा केली होती। शंकरपट समितीद्वारे 3 दिवसाच्या एक भव्य पटाचे आयोजन आम्ही केलं होतं। पूर्वपट समितीच्या माध्यमानं आमच्या इथं 3 दिवसामध्ये 2 दिवस सेकंद असले आणि आज फायनल झाला। आपल्या इथे 175 जोड्या इथे आले ना। एक चांगल्या प्रकारे एक पूर्ण पटाचं आयोजन झाला। एक शहरापासून फक्त 1 किलोमीटर गावापाशी आम्ही आहो। इथे एक चांगला पटाचं आयोजन करण्यात आला। इथे जे संस्कृती धरोहर आमची जी खेड्याची असते ते आज आपल्या शहराला लागून पण जीवित आहे। गावखेड्याचे जे संस्कृती धरोहर आहे ते चालवत आहो। एक अशा चांगल्या प्रकारे एक चांगला नियोजन झालेलं आहे पटाचा। कोणत्याही जोडी मालका व पटप्रेमी यांना कोणताही दुःख व्हावं असा कोणताही काम केलं नाही। पट समितीकडून पुष्कळ चांगलं एक आयोजन केलं आम्ही। आपल्या देशाचा पोशिंदा आणि ज्या पोशिंद्याला जो पालतो असा आवडता बैलजोडीचा या ठिकाणी आपल्या फुलचूरच्या शंकरपट समितीने या ठिकाणी चांगला एक उत्सव आणि शंकरपटचं या ठिकाणी मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा यांनी आयोजन केलेलं आहे। आणि निश्चित रूपाने आपल्या पूर्ण गोंदिया जिल्ह्यातली ह्या शंकरपटमध्ये सगळ्या जोडी मालकांनी या ठिकाणी भाग घेतला। आणि मागच्या 3 तारखेपासून तर आज या ठिकाणी या जोडे जे प्रथम क्रमांकापासून 10 किंवा सगळ्यांनी वैयक्तिक पुरस्कार घेतले। तर निश्चित रूपाने हा शेतकऱ्यांचा खेळ आणि खूप चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी आपल्या शंकरपट समिती फुलचूरच्या वतीनं या फुलचूरमध्ये चांगल्या पद्धतीनं आज शंकरपटचं या ठिकाणी समापन झालेलं आहे आणि सगळ्या विजेत्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यांचा उत्सव आणि शेतकऱ्यांचा सण आणि विशेष करून शेतकऱ्यांचा पोशिंदा जो असतो बैल त्यांचा हा या ठिकाणी चांगला आनंदोत्सव सोहळा आज ज्याचं समापन झालं आहे। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।